लाडक्या बहिणींसाठी खरोखर दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा अडकलेला 3,000 रुपयांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3,000 रुपये जमा करण्याचे थेट आदेश बँकांना दिले आहेत। बँकांनी सकाळपासूनच महिलांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात केली आहे। आज शुक्रवार 15 मे रोजी राज्यातील जवळपास 1,53,00,000 लाडक्या बहिणींपैकी सुमारे 65 लाख बहिणींच्या खात्यावर 3,000 रुपये आज शुक्रवारी थोड्याच वेळात जमा होत आहेत। लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत तुम्हाला खोट्या बातम्या सांगितल्या जात होत्या। कोणी म्हणत होते आज पैसे येतील तर कोणी उद्या येतील म्हणत होते, पण प्रत्यक्षात महिलांच्या खात्यावर पैसे लवकर जमा होत नव्हते। याचं मुख्य कारण म्हणजे सरकारने GR काढलेला नव्हता। काल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मार्च महिन्याचा पहिला GR 4700 कोटी रुपयांचा मंजूर झाला आणि त्यानंतर लगेच एप्रिल महिन्याचा देखील 4700 कोटी रुपयांचा GR काढण्यात आला। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट ऑर्डर दिली आहे की आज शुक्रवार 15 मे रोजी सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे वाटून टाका, कारण त्या वाट बघून कंटाळल्या आहेत। रोज बातम्यांमधून सांगितले जात होते की आज पैसे जमा होतील किंवा उद्या होतील, पण प्रत्यक्षात काही केल्याने पैसे जमा होत नव्हते। त्यामुळे सरकारने तातडीने दोन्ही महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश थेट बँकांना दिले आहेत। आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 16 जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात पैसे वाटप करण्यात येणार आहेत। लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यात मार्चचा हप्ता वितरित करण्यात आला आणि आता दुसऱ्या टप्प्यात 36 जिल्ह्यांपैकी आज 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि उरलेल्या 20 जिल्ह्यांना अजून 5 दिवसांनी म्हणजे 20 मे रोजी वाटप होईल। जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर आज कुठल्याही परिस्थितीत शुक्रवार 15 मे रोजी तुमच्या खात्यावर मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये जमा होतील आणि जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर 20 मे पर्यंत थोडी वाट बघावी लागू शकते। लाडक्या बहिणींनो, 2 महिन्यांपासून तुम्ही ज्या पैशांची वाट बघत होतात त्या मार्च आणि एप्रिलच्या 3,000 रुपयांबाबत आनंदाची बातमी समोर येत आहे। पण थांबा, ही नेहमीसारखी अफवा नाही, तर खरंच आज तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत, कारण आत्ताच सरकारकडून आणि बँकांच्या हालचालींमुळे एक मोठा संकेत मिळालाय। अनेक महिलांच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे, पण सर्वात मोठा प्रश्न, तुमच्या जिल्ह्याला आज पैसे मिळणार का की अजून वाट पाहावी लागणार? आत्तापर्यंत रोज कोणीतरी सांगत होतं आज पैसे येतील, उद्या येतील, पण प्रत्यक्षात खात्यात काहीच जमा होत नव्हतं। त्यामुळे अनेक बहिणी निराश झाल्या होत्या, काहींनी तर आशाच सोडली होती। पण आता अचानक सरकारकडून मोठी हालचाल सुरू झाली आहे। काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येते। मात्र इथेच एक ट्विस्ट आहे, सर्व बहिणींना एकाच दिवशी पैसे मिळणार नाहीत, तर 2 टप्प्यांमध्ये वाटप होणार असल्याचं सांगितलं जात आहे। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही महिलांना अपात्र देखील ठरवलं गेल्याची चर्चा आहे। जर तुमच्या घरात काही नियम लागू होत असतील, KYC पूर्ण नसेल किंवा फेरपडताळणीत काही अडचण आली असेल तर पैसे थांबू शकतात। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत तुमचा जिल्हा कोणत्या यादीत आहे, पैसे कधी येणार, कोण पात्र आणि कोण अपात्र, आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मोबाईलवर मेसेज नेमका किती वाजेपर्यंत येऊ शकतो। प्रत्येक लाडक्या बहिणीचा हा प्रश्न आहे की पैशांचे वितरण 2 टप्प्यांमध्ये का केले आहे। लक्षात ठेवा, सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी सरकारने सुरू केली होती। यात जवळपास 16 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। मागच्या फेब्रुवारीच्या हप्त्याप्रमाणे यावेळी देखील उशीर झाला होता। त्यामुळे आता मार्च आणि एप्रिलचे हप्ते लवकरात लवकर खात्यावर जमा व्हावेत म्हणून 2 टप्प्यांमध्ये वाटप करण्यात येत आहे। पहिला टप्पा गुरुवार 14 मे रोजी 16 जिल्ह्यांमध्ये संपन्न झाला आणि दुसरा टप्पा 20 मे पर्यंत उरलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये होईल। लाडक्या बहिणींनो, तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल आणि KYC पूर्ण केली असेल तर ही माहिती शेवटपर्यंत अवश्य ऐका। आजची बातमी साधी नाही, तर तुमच्या जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये कधी खात्यात येणार याची सविस्तर माहिती यात आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचा आजचा शुक्रवार खूप गोड होणार आहे। सरकारने आज एकाच दिवसात पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। जेव्हा सरकार GR काढते तेव्हा हमखास महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात। त्यामुळे सकाळी 10 वाजता बँका उघडताच मेसेज यायला सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींची लॉटरी लागली आहे। 2-3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही महिन्यांचे हप्ते थेट खात्यात जमा होत असल्याने बँकांमध्ये महिलांची गर्दी झालेली दिसत आहे।
आतापर्यंत ज्या बातम्या ऐकल्या त्या खोट्या ठरल्या आहेत. अखेर सरकारने GR काढून 4,700 कोटी रुपये मार्चसाठी आणि 4,700 कोटी एप्रिलसाठी मंजूर केले आहेत. पहिला मेसेज मार्च महिन्याच्या 1,500 रुपयांचा येईल आणि लगेचच 5 मिनिटांनी एप्रिल महिन्याच्या 1,500 रुपयांचा मेसेज येईल. अशा प्रकारे एकूण 3,000 रुपयांचे मेसेज तुम्हाला मिळतील. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येताच लवकरात लवकर पैसे काढून घ्या, असे आदेश तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका, कारण सरकारने खरोखर आजपासून पैसे वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत ज्या अफवा पसरवल्या जात होत्या त्या आता खोट्या ठरल्या आहेत. अखेर मार्च आणि एप्रिल महिन्याचा निधी मंजूर करून वाटपाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच जवळपास 10 लाख बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. 65 लाखांपैकी 10 लाख झाले आणि उरलेल्या 55 लाख बहिणींना पुढच्या काही मिनिटात मेसेज यायला सुरुवात होणार आहे. लाडक्या बहिणींनो, 2 मिनिटे लक्ष देऊ नये का? सरकारने स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे की यावेळी पैसे वितरणात थोडा उशीर झाला, कारण अनेक महिलांच्या अर्जांची फेरपडताळणी करत होतो, त्यामुळे हप्त्यासाठी उशीर झाला. पण आज शुक्रवारी या 16 जिल्ह्यांतील एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवणार नाही. सरसकट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने पैसे खात्यात टाकणार आहोत, असे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केले आहे. बँकांना दिलेल्या ऑर्डर सर्वांनी पाळाव्या लागतात आणि त्यामुळे बँकांनी जोरदार पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा विश्वास आहे आणि त्यांचाही तुमच्यावर विश्वास आहे. ते महिन्याला 1,500 रुपये पाठवतात. त्यावर तुम्ही आवडीच्या वस्तू घेऊ शकता, बाजार करू शकता. पण यावेळी 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली, कारण अर्जांची फेरपडताळणी सुरू होती. यात 1,40,00,000 16 लाख बहिणी अपात्र ठरले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी हप्ता उशिरा येण्याचे कारण देखील सांगितले आहे. ते म्हणाले की सर्वांना हप्ता देत बसलो तर परवडणार नाही, त्यामुळे मोजक्या खऱ्या गरजू बहिणींनाच मार्च आणि एप्रिलचा हप्ता दिला जात आहे. आज शुक्रवार 15 मे रोजी 16 जिल्ह्यांतील 65 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जातील असा विश्वास दिला आहे. तुमचा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असेल तर त्यांनी दिलेला शब्द खरा ठरेल. कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार, कोण अपात्र, कोण पात्र, किती वाजता पैसे येतील याची सर्व माहिती येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा शुक्रवार गोड झालेला दिसतो आहे. सरकारकडून खटाखट 2 मेसेज यायला सुरुवात झाली आहे. प्रतीक्षा संपली आहे. कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, कारण बातम्या ऐकून कंटाळा आला होता. पण अखेर मुख्यमंत्र्यांनी GR काढला आणि पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला 3,000 रुपये जमा झालेले दिसतील. कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होतील यादी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. फक्त 5 मिनिटे तयार रहा. मोबाईल हातात धरून ठेवा. पुढच्या 20 मिनिटात मेसेज येईल. सर्वात प्रथम सरकारी बँका, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक आणि पोस्ट ऑफिस खात्यात पैसे जमा होत आहेत. ज्या बहिणींचे खाते या बँकांमध्ये आहेत त्यांना प्रथम मेसेज येत आहेत. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. 2-2.5 महिन्यांची प्रतीक्षा संपली आहे. चला आता पाहूया कोणाला पैसे मिळणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अर्जांची फेरपडताळणी केल्यानंतर काही नियम लावले आहेत. ज्या बहिणी या नियमांत पास होतील त्यांनाच हप्ता मिळेल. 36 जिल्ह्यांची 2 गटात विभागणी केली आहे. पहिला गट 16 जिल्ह्यांचा आज शुक्रवारी आणि दुसरा 20 जिल्ह्यांचा 20 मे रोजी. आज पैशांसाठी तुमचा जिल्हा 16 मध्ये असेल तर लगेच मिळेल, नाहीतर 20 मे पर्यंत थांबावे लागेल. सरकारने अपात्र आणि पात्र अशा 2 याद्या तयार केल्या आहेत. तुम्ही कोणत्या यादीत आहात हे महत्त्वाचे आहे. आज शुक्रवार 15 मे रोजी 16 जिल्ह्यांतील एकाही बहिणीला शिल्लक ठेवले जाणार नाही. आज 1 दिवस वाटपाचा आहे. नियमांनुसार पास झालेल्या बहिणींना आजच पैसे मिळतील. पहिला नियम म्हणजे ज्या घरात 2 पेक्षा जास्त महिलांनी हप्ता घेतला आहे त्यात 4 लाख बहिणी अपात्र ठरल्या. दुसरा नियम शेती संबंधी. तुमची शेती 8 एकरपेक्षा जास्त नसावी. 8 एकरपेक्षा जास्त शेती असणाऱ्या बहिणींना अपात्र केले आहे, कारण योजना गरजू आणि गोरगरीब महिलांसाठी आहे. तिसरा महत्त्वाचा नियम किसान योजनेशी संबंधित. जर घरात PM किसान किंवा नमो किसान योजनेचा हप्ता येत असेल तर काही नियम लागू होतात. यात देखील काही बहिणी अपात्र ठरल्या. KYC पूर्ण केली असेल तरच पात्रता तपासली जाते.
आजच्या 16 जिल्ह्यांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, धुळे, नंदुरबार, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रायगड, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होत आहे. या जिल्ह्यांतील बहिणी आज शुक्रवारी पैसे मिळवतील. 8 जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि उरलेल्या 8 मध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा होतील. एकाही बहिणीला शिल्लक ठेवले जाणार नाही. ज्या बहिणींचे खाते पोस्टात किंवा स्टेट बँकेत आहे त्यांना प्राधान्याने मेसेज येत आहेत. लाडक्या बहिणींनो, ही माहिती अंदाजे आणि सूत्रांवर आधारित असली तरी प्रत्यक्षात पैसे जमा होत असल्याचे दिसत आहे. तुम्ही मोबाईल डेटा ऑन ठेवा आणि मेसेजची वाट बघा. आजचा दिवस खरोखर गोड आहे. सरकार गोरगरीब बहिणींपर्यंत योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे. अपात्र ठरलेल्या बहिणींनी पुन्हा अर्ज करून नियम पूर्ण करावेत. पात्र बहिणींना आज किंवा 20 मेपर्यंत नक्की पैसे मिळतील. ही प्रतीक्षा संपली आणि आता प्रत्येक गरजू बहिणीचा चेहरा आनंदाने फुलेल अशी आशा आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे धैर्य आणि विश्वास खूप महत्त्वाचा आहे. सरकार तुमच्यासाठी काम करत आहे. आज जमा झालेले पैसे काळजीपूर्वक वापरा. तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी पडतील. अशा प्रकारे योजना खऱ्या अर्थाने गरजूंना मदत करत आहे.